बापरे, भीती वाटते पण एक अलग एक्सपिरियन्स, लय भारी वाटते. पण चूक केली का काय इकडे येऊन मी. नमस्कार मंडळी, वेलकम इन AAG मोटो. आज 29 मे आहे, शुक्रवार. सकाळचे बरोबर 9:40 झालेत एक्झॅक्टली. आणि मी आलो आळंदीमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या दर्शनाने करू. हा गरुड ध्वज असल्या उन्हातसुद्धा बऱ्यापैकी घाटावर गर्दी दिसते. माऊलींच्या कळसाचं दर्शन घेऊ इथूनच. तर आज आपण निघालो आहे जगातलं एक आश्चर्य मानलं जाणारं आणि महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं, म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेलं असं रांजण खळगे बघायला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात निघोज हे गाव आहे. निघोज गावामधून कुकडी नदी वाहते. त्या नदीवर हे मोठे रांजण खळगे तयार झालेले आहेत. वडगाव घेनंद. आता वडगाव घेनंदवरून आपण चाकण शिक्रापूर रोडला लागू. वा, कमान मस्ती केली. आळंदीच्या अगदी जवळचं गाव आहे. ह्या रस्त्याने शॉर्टकटने आपल्याला नगर रोडला पण लागता येतं, म्हणजे शिक्रापूरला जाता येतं. फक्त आळंदीतलं ट्रॅफिक स्किप करता आलं पाहिजे. असल्या उन्हाळ्यात अशी हिरवी हिरवी शेतं बघितली तरी डोळ्यांना बरं वाटते. नदीकाठचा भाग असल्यामुळं बऱ्यापैकी पाण्याची इथं मुबलकता आहे. आता आपण चाकण शिक्रापूर रोडला लागलो आहे. हे शेल पिंपळगाव आलं. शेल पिंपळगावच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट आहे जो मोहितेवाडीकडे वळतो. मोहितेवाडी, केंदूर वगैरे. पुढं चौपूल आहे, तिथून सुद्धा जाता येतं. तिथून पण चांगला रस्ता आहे. पुण्यामधून हे निघोज जे आहे 90 किलोमीटर राहतं. आता मी राहतो चिंचवडमध्ये, त्याच्यामुळं एक 10 ते 15 किलोमीटर कमी असेल, म्हणजे 70-75 किलोमीटर असेल. तर निघोज बघून झाल्यानंतर तिथून एक 18 ते 20 किलोमीटरवर सिद्धेश्वर मंदिर म्हणून पण आहे. फार पुरातन मंदिर आहे, पारनेरच्या जवळच. हे असे दोन्ही स्पॉट आपल्याला कवर करायचे आहेत आज. म्हणजे पुण्यातून जे ट्रिप करणार आहेत त्यांना एक दिवसाची ही छान ट्रिप घडू शकते. गाडीचा पोटोबा इथंच करू. पेट्रोल 111 रुपये 78 पैसे, म्हणजे 112 रुपये झाले जवळजवळ. 112 झाले. हे हॉटेल गुरुकृपा. इथून आता लेफ्ट घेतलाय. हा, हे बघा, केंदूर, चिंचोशी, मोहितेवाडी ह्या मार्गाने आपण जाणार आहे. ह्या गाडीला टाकी फायबरची असल्यामुळं हे टँक बॅगला असं बांधून ठेवायला लागतं, म्हणजे कॉर्ड लावायला लागते. हिमालयनला टाकी लोखंडी असल्यामुळं ते टेन्शन नव्हतं. फक्त असे मॅग्नेट लावले की होऊन जायचं काम. आता हे पेट्रोल भरायचं म्हणलं की ते ओपन करायला लागतं बंजी कॉर्ड. मोहितेवाडी. मला वाटते दिलीप मोहिते पाटील जे आहेत आमदार खेडचे, त्यांचं मूळ गाव आहे. आता सगळा रोड असा आपल्याला सिंगलला येणार आहे. हायवेने पळण्यापेक्षा हे जे सुख आहे, ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी संपूर्ण एरिया दिसतोय, म्हणजे पाण्याची सोय असणार आहे. बागायती क्षेत्र बरंच दिसतंय. बंगले आहेत प्रत्येकाचे. मऊ बेसॉल्ट खडक आहे, त्याच्यामध्ये मोठे मोठे गोटे नदीपात्रातून वाहून आल्यानंतर नदीपात्राच्या स्पीडमुळं ते असे गोल गोल फिरून फिरून मोठमोठे रांजण खळगे तयार झाले. पण एक निसर्गाचा चमत्कार आहे
एवढी मोठी रांजण खळगे बाकी कुठे बघायला नाहीत मिळत. कुठलं गाव आलं हे? चिंचोशी. ह्या रस्त्यानं प्रवास म्हणजे एक मस्त सुख आहे. हायवेपेक्षा म्हणतोय मी, कम्पेअर टू हायवे. वृक्ष हायवेनं पळवण्यापेक्षा इतकं भारी वाटते ना. उन्हाळ्यामध्ये पण दोन्ही बाजूला मस्त हिरवगार दिसते. भले स्पीड कमी राहू द्या, पण प्रवासाचा आनंद ह्याच रस्त्याने. आता इथं छोटासा घाट लागेल, केंदूरच्या अलीकडचा आहे. हा घाट चढून गेल्यावर केंदूर आहे पुढे. कसं आहे? गोकुळधाम संस्थान, इथं पण मंदिर आहे छोटस. एक नंबर. दोन्ही बाजूला काय झाडं आणि मस्त वाटतं. एक नंबर. रहदारी पण अगदी कमी आहे. अपघाती क्षेत्र, वाहने सावकाश चालवा. ओके. हा डेंजर वळण आहे हे. असा छोटासाच घाट होता. केंदूरगाव आलं, पण आपण आता केंदूरगाव बायपास करून ह्या साईडला वळणार आहे. केंदूर गावामध्ये जाणार नाही आहे. सरळ गेलं तर केंदूरगाव लागतं इथं. ठेटेवाडीनंतर साधारण 1 किलोमीटर जरा खराब रस्ता आहे, नंतर चांगला रस्ता लागतोय. पाबळमध्ये आल्यावर सिमेंटचा मोठा रोड लागला, तो पास करून राईट घेतला आहे. म्हणजे पाबळमध्ये गेलोच नाही. पाबळ ऐतिहासिक गाव आहे, म्हणजे तिथं मस्तानीची कबर आहे. कधीतरी आपण ती पण बघायला जाऊ. जे पाबळ परगणा मस्तानीला तेव्हा बाजीरावने दिला होता. आता कान्हूर 6 किलोमीटर आहे. ह्या कान्हूर मेसाईतून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे, गावातूनच जायचं. समोर दिसतंय ते मंदिर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, बऱ्याच जणांचं कुलदैवत आहे. मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा बरीच गर्दी होती इथं. हा श्री मेसाई देवी मंदिर, कान्हूर मेसाई. आज कमी दिसते गर्दी, कदाचित उन्हामुळे कमी असेल. हे पहा, हा कुठला घाट आहे काय माहीत नाही. अक्षरशः म्हणजे ड्रोनमधून बघितल्यासारखं वाटते वरून. छोटूसा घाट आहे. असे मळ्यातले बंगले बघितले लय भारी वाटतं. पण आता हा समोरचा बंगला बघा. आता उन्हाळ्यात रखरखीत वाटतंय जरा, पण पावसाळ्यात काय व्ह्यू असेल. हा बाजूने बंधारा दिसतोय. हे बघा बंगला, खूप मस्त वाटतंय. पावसाळ्यात एखाद्या हिल स्टेशनवर राहिल्याचं फील येणार. बाजूला डोंगर, बंधारा, त्यात साठलेलं पाणी आणि हिरवगार. हे कवठे यमाई गाव लागलं. ॲक्च्युअली जो नवीन अष्टविनायक रोड झाला आहे, म्हणजे रांजणगाव ते ओझर लेण्याद्री तिकडे जाण्यासाठी इथं यमाई मंदिर फार प्रसिद्ध आहे. ते पहिल्यांदा मी जेव्हा अष्टविनायक केलं होतं तेव्हा ह्या रोडने गेलो होतो. हे आपण आता लेफ्ट घेतला. हा रस्ता जरी 70-80 किलोमीटर असेल तरी पण लवकर उरकत नाही, कारण सिंगल रोड आहे आणि असं समोरनं वाहन आलं की स्पीड कमी करावं लागते. मी आता तिकडून आलो आणि हा जो बंधारा आहे त्याच्यावरून मला आत्ता एक 2 व्हीलरवाला जाताना दिसला आहे. आपण पण एक एक्सपिरियन्स घेऊ. वा, मस्त गाडी जाण्यासारखा रस्ता आहे. मध्ये काय तरी हे दिसतंय, पण अलग एक्सपिरियन्स.
बापरे, भीती वाटते. पण हे मध्ये काहीतरी ह्याचं काढून ठेवलंय. वा, एक अलग एक्सपिरियन्स, लय भारी वाटते. पण बापरे, चूक केली का काय इकडे येऊन मी. त्या पुलावरून आलो, मला वाटलं इकडून रस्ता असेल रोडला लागायला, आणि इथं बघा जंगलच पूर्ण, काहीच नाही आहे, रस्ता संपला इथं. आणि ह्या कचऱ्यामधनं गाडी फिरवताना जे माझा घाम निघाला, गाडी इथं लावलो, शांत सावलीला बसलो, पाणी वगैरे पिलो, तेव्हा आत्ता बरं वाटायला लागलं. चला निघूया आता, पुन्हा त्या पुलावरून जायचं आहे आपल्याला. बापरे, जरा अतिच ॲडव्हेंचर झालं. तिथे एक मित्र भेटला, त्याच्याशी गप्पा मारत बसलो जरा 10-15 मिनटं. तो म्हणला तिथे ज्या मोटर लावलेत ते मोटरवालेच फक्त गाड्या घेऊन येत नाही, येतात, बाकी कोणी येत नाही. ते बेल्ले आहे. इथून आता पाठीमागे गेलं तर रांजणगाव गणपती 17 किलोमीटर आहे. जे स्ट्रेट हायवेनं आपल्याला रांजणगाव गणपतीवरून पुण्याला पण जाता येईल. हा लगेच रस्ता, तिसरा रस्ता असा आपण पास केला आहे. ज्या बंधाऱ्यावरून आता मी गाडी नेली ती घोड नदी होती. घोड नदीवरचा तो बंधारा होता. फोर व्हीलरला पलीकडे पार्किंग आहे. टू व्हीलर मात्र आतपर्यंत जाऊ शकते. मस्त सावलीला कुठंतरी उभी करू. हे माझ्या समोर दिसतंय ते मळगंगेचं मंदिर आहे. इथं झाडाच्या खाली गाडी आपण उभी केली. इथं फोर व्हीलरच्या पार्किंगमध्ये मस्त बैलजोडी गाडी, रसाची वगैरे सगळी सोय आहे. एवढा उन्हाळा आहे तरी बरेच भाविक, बऱ्याच जणांचं इकडे कुलदैवत आहे मळगंगा म्हणजे, त्यामुळे बरेच जण दिसत आहेत. हो, हे माझ्या पाठीमागचं मळगंगेचं मंदिर. आणि हा जो पाठीमागे दिसतो छोटासा पूल, हा 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे. ही कुकडी नदी आहे, त्याच्या अलीकडे अहिल्यानगर जिल्ह्याला आणि पलीकडे पुणे जिल्हा आहे. चला त्या आपण आता झुलत्या पुलावरून पलीकडे जाऊ. आणि ह्या पुलावरून हे जे रांजण खळग्यांचं निसर्गरम्य शिल्प दिसत आहेत ते केवळ अप्रतिम आहेत. हे बघा, वा, खाली उतरून पण बघण्यासाठी अशा पायऱ्या वगैरे केल्यात. माझ्या उजव्या बाजूला पुणे जिल्ह्यातील मळगंगेचं मंदिर आहे. आणि वरून खळगे कसे दिसत आहेत बघा.
पुलावरून चालताना थोडासा हालतोय. आता आपण या मंदिरामध्ये दर्शन घेऊ. वा, या निसर्गाच्या अद्भुत कलाकृतीचं जरा अजून आपण जवळनं अनुभव घेऊया. चला. अक्षरशः थक्क होऊन जाण्यासारख्या. हे बघा, ह्या कुंडांचं वैशिष्ट्य असं आहे की हे दुष्काळात सुद्धा यातलं पाणी आटत नाही म्हणतात. साधारण पावसाळ्यामध्ये हे पांढरे बुरण दिसतात तिथपर्यंत पाणी राहत असेल. हे बघा, काही लोक वरनं स्काय वॉक करून बघण्याचा आनंद घेत आहेत. समोर दिसत आहेत. मी आता त्या खडकामधल्या एका सावलीला उभं राहिलो. माझ्या वर बघू शकता असा अर्धा कट झालेला. आणि इकडे बघा ते समोरचे किती खोल आहेत बघ, केवढे मोठमोठाले झालेत. अक्षरशः रणरणत ऊन आहे, पण एक एक पाहत जाताना अक्षरशः भान हरपून जाण्यासारखं निसर्गाची किमया आहे. बरेच जण इथे मासेमारी पण करतात. खाली बघू शकता इथे. आणि हा स्काय वॉक आपण थोड्या वेळानं जाणार आहे. याच्यावरून पण कसं दिसतं हे सुद्धा बघणार आहे आपण. चला निघूया. ऊन खूप लागते. जर सावलीला 2 मिनटं शांत उभं राहिलं जरा बरं वाटतंय. आता चार 5 कुंड आहेत. त्याला नावं दिले आहेत. रामकुंड, सीताकुंड, शिवकुंड, हनुमान कुंड, लक्ष्मण कुंड. आणि त्याच्यावर त्यांची खोली दिली. साधारण रामकुंड 12.5 फूट खोल होतं. म्हणजे बाकीचे खळगे किती खोल असतील याचा आपण अंदाज पण लावू शकत नाही, एवढे खोल आहेत ते. आता ही सीताकुंड बघा 10.5 फूट खोल आहे. इथं कारंजे वगैरे केलेत पण आता ते बंद आहेत. मे बी उन्हाळ्यामुळं असेल. हे शिवकुंड 5.6 फूट. हे 9.5 फूट हनुमान कुंड. हे लक्ष्मण कुंड. हे तर 20.9 फूट आहे खोल. म्हणजे आपण अंदाजच लावू शकत नाही की नदीमधले हे कुंड किती खोल असतील. चला आता माझ्या पाठीमागे जे बघताय स्कायवॉक, त्याच्यावरून आपण जाऊ. स्कायवॉकवरून कसे कुंड दिसत आहेत त्याचाही आनंद घेऊ आपण. चला, त्या मंदिराच्या बाजूनच वर जायला रस्ता आहे, त्याच्यावरून वर जाऊ. हे गाय आणि वासराचं अतिशय सुंदर शिल्प आहे. आणि त्याच्या बाजूने स्कायवॉकवर जाण्यासाठी आता रस्ता आहे. चला, ऊन जरा जास्त आहे पण ठीक आहे. जरा आज वातावरणात हवा जास्त चालली त्यामुळे उन्हाचा तेवढा म्हणावा असा त्रास होत नाही आहे. आणि हे बघा स्कायवॉकवरून दिसणारे कुंड अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.
वा, मस्त हवा सुटली आहे, त्यामुळे कडक ऊन आहे तरी त्याचा त्रास होत नाही आहे. आता हा एक व्ह्यू पॉईंट आहे, इथनं बघू आपण कुंड. हे बघा, ओ हो 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 हो, वाव, क्या बात आहे. मगाशी त्या तिथे सावलीला उभं होतो, हे जे मासे पकडत आहेत त्यांच्याबरोबर डोक्यावर. हा सर्वात बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे. आणि सुद्धा वाहत आहे, असं नाही की थांबलेलं आहे. तेव्हा समोर तिथं पाहिलं, आंघोळसुद्धा लोक करत आहे, स्वच्छ पाणी आहे. म्हणजे आता पुढेपर्यंत काय चालत जात नाही, असाच सेम पुढेपर्यंत आहे. आणि तिथून खाली उतरतो आहे आपण, जिथून एंट्री केली तिथून खाली उतरायचं आहे. स्कायवॉकच्या एक्झॅक्ट कोपऱ्यावरून मळगंगा आईचं मंदिर, पलीकडं पुणे जिल्ह्यातलं मंदिर आणि मध्ये तो झुलता पूल, दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा. मंदिराच्याच बाजूला ही झाडं आहेत, त्यांना पाणी वगैरे दिल्यामुळं चांगली बहरलेली आहेत. आणि ह्या उन्हामध्ये इतकं छान वाटतं आहे ना. या मंदिराच्या बाजूलाच आहे, खूप मस्त फिलिंग आहे. चला मंडळी, झालेलं आहे सगळे बघून, दर्शन घेऊन झालेलं आहे, निघूया आता. इथं जिथून एंट्री केलं तिथं छोटंसं हॉटेल आहे, तिथं काहीतरी पोटोबा करू. आता बराच वेळ झाला, तो हॉटेल लक्ष्मी मिसळ हाऊस, इथं काहीतरी पोटोबा करू मस्त. हॉटेल लक्ष्मीमध्ये मस्त नाश्ता केला, मिसळ एक नंबर होती. पाव काही जास्त खाल्ले नाही, 2च पाव खाल्ले, पण मस्त होती मिसळ. आणि आता निघालो सिद्धेश्वर मंदिर पारनेर. मग तिथून त्यांना विचारलं मी लक्ष्मी हॉटेलमध्ये, ते 24 किलोमीटर म्हणले आणि आपली गुगल आंटी म्हणते 27 किलोमीटर आहे. तर आता तो रस्ता मला माहीत नसल्यामुळे आता मी मॅप लावला आहे. पण प्रॉब्लेम असा होतो आहे, मॅप लावला की हे अंतर आहे ते माझं चष्मेचं राहते. मला मग ते मॅपचं काय क्लिअर दिसेना, फक्त निळी लाईन आहे तेवढी दिसते. एवढं समजतं की मी बरोबर रस्त्याने चालू आहे. हे असे मध्ये मध्ये डेंजर पॅच आहेत. ऊन असलं जबरदस्त आहे, मी जॅकेट काढून मागं बंजी कॉर्डनी बांधून टाकले आणि आपले ब्लू टॅगाचं सनस्क्रीन जॅकेट घातले. पारनेर 5 किलोमीटर राहिले इथून. आता श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान पारनेर. ओके, कोण येतंय का नाही इकडे? मी एकटाच आहे रस्त्याने. वाव, वा 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 वा, मंदिर जबरदस्त, क्या बात है, एक नंबर. काय सुंदर दिसतंय मंदिर, वा 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 वा. उभी केली आपली इथं पाठीमागे, ह्या रस्त्यानं आलो खाली आणि हे समोर दिसतंय मंदिर. व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, चारही बाजूनी डोंगरांनी घेरलेलं आहे. त्या रस्त्याने पूर्ण खाली येईपर्यंत इथं मंदिर आहे ते लक्षात सुद्धा येत नाही. आणि पावसाळ्यात अजूनच सुंदर याचं सौंदर्य खुलत असणार आहे. वा, संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं आहे. समोर नंदी देवता. वाव,
पाठीमागं खोल दरी दिसते. पाठीमागं छोटंसं कुंड आहे, पण आता त्यात पाणी वगैरे नाही काहीच. या गळीतून पावसाळ्यात भरपूर पाणी येत असणार आहे आणि ह्या कुंडात साठत असणार आहे आणि ओव्हरफ्लो झाल्यावर खाली जात असेल. लोकेशन खतरनाक आहे मंदिराचं. वरून अजिबात कल्पनाच येत नाही की खाली मंदिर आहे. हे आजूबाजूला बरेच शिवलिंग दिसत आहेत. ह्या बाजूला पण आहेत, ह्या बाजूला पण आहेत. सिद्धेश्वर टेम्पल पाहिलं, अतिशय समाधान वाटलं. काय त्याचं लोकेशन, आजूबाजूला सगळे असे उजाड डोंगर आणि ते मध्ये त्याच्या अगदी 500 मीटर जवळ गेल्याशिवाय कळतच नाही की इथं मंदिर आहे. सिद्धेश्वराचं मंदिर पाहिल्यानंतर ॲक्च्युली मला पारनेरवरून शिरूर असा डायरेक्ट हायवेला जाता येत होतं, पण मी काय हायवेला गेलो नाही. मी सकाळी ज्या रस्त्यानं आलो त्याच रस्त्यानं परत यायचं ठरवलं. आता ऊन थोडं खाली झालं आहे आणि हवा सुटलेली आहे, मस्त तर लय भारी वाटते. आता येता एका ठिकाणी रस प्यायला थांबलो. तिथं ते आजोबा म्हणले की तुम्ही गेला तर त्या रस्त्यालाच एक 10 किलोमीटर अंतरावर 2 ठिकाणं होती, लेणी आहेत, ती बघण्यासारखी होती म्हणले. पण आज आपण न ठरवल्यामुळं ती काय तिकडं जाताच आलं नाही. जाता आलं नाही म्हणण्यापेक्षा ते आपल्या प्लॅनमध्येच नव्हतं.